नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. आपण सगळ्यांनी लहानपणी एक म्हण ऐकली असेल, ती म्हण आहे अजूनही प्रचलित, खोट्याच्या कपाळी गोटा. याचा अर्थ असा थोडक्यात की जर कोणी खोटं वागत असेल, अप्रामाणिकपणे वागत असेल, काही दुष्कृत्य करत असेल, तर त्याच्या कपाळी त्याच्याच कर्माने गोटा बसतो, दगड बसतो किंवा त्याला त्रास होतो, अशा अर्थाची ही म्हण आहे. आणि ती म्हण महाराष्ट्रात पुन्हा सार्थ झाली आहे. आघाडीच्या कपाळी पुन्हा एकदा फडणवीस किंवा फडणवीस बोकांडी पुन्हा एकदा, असे म्हटलं तरी चालेल. कारण महाविकास आघाडी जी अनैसर्गिक आहे हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांनी फोनच उचलला नाही आणि चर्चेच्या सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या. होय, सर्व शक्यता चर्चा झाली असती तर कदाचित मार्गही निघाला असता. आधी 2.5 वर्षे कोण किंवा नंतर कोण किंवा खरोखर 2.5 वर्षे पंतप्रधान मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे काय, याचा निकाल लागू शकला असता. पण तसं करायचंच नव्हतं. म्हणजे निवडणुका होत असतानाच किंवा निकाल लागल्याबरोबर ही चावी फिरली. कुठून फिरली हे मी सांगायची गरज नाही. बारामती अशा सगळ्या चाव्यांचा जोडगा आहे बारामतीकडे, आणि तिकडून चावी फिरली आणि एक अनैसर्गिक अशी आघाडी आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळाली. त्यानंतरचा 2.5 वर्ष कारभार तोही आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. आणि त्यावेळी राज्यात किती सुव्यवस्था होती, गुन्हेगार कसे निश्चित पडून राहिले होते, कशा पद्धतीने मुख्यमंत्री नियमित कार्यालयात जाऊन कशा पद्धतीने सर्व केसेस, सर्व प्रकरणे हँडल करत होते. गृहमंत्री कशात दंग होते, म्हणजे तो पोलीस आयुक्तांनीच आरोप केला होता 100 कोटीच्या खंडणीचा. तर असं सरकार आपण अनुभवलं. आणि त्यानंतर फडणवीसांनी मग आधी एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजितदादा पवार यांची जी नाराजी होती, त्यांच्या पक्षात राहिल्याबद्दल, त्यांच्या पक्षातल्या प्रमुखांबद्दल जी नाराजी होती, ती नाराजी नेमकी ओळखली आणि चाणक्षपणे थोडासा पाठिंबा दिला. दोघे वेगळे झाले. सरकार युतीचं स्थापन झालं, आधी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आणि मग राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्यासोबत. तर मुख्यतः सगळ्यांच्या डोळ्यात कोण सलत होते तर ते देवेंद्र फडणवीस, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कारण महाविकास आघाडींच्या सभांमधून प्रत्येक वेळे देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष केलं जायचं आणि अगदी इथपर्यंत ते लक्ष केलं गेलं की शब्दांची मर्यादा देखील ओलांडली गेली. अर्थात त्यात उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रियाताई सुळे, शरद पवार सगळेच होते. फक्त शब्दांची मर्यादा ओलांडून बोलणारे मुख्यतः संजय राऊत, उद्धव ठाकरे. तर असे आघाडीचे लोक जे लोकसभेच्या निवडणुकाच्या निकालानंतर फडणवीसांनी ज्यावेळी जबाबदारी स्वीकारली आणि मला खालच्या पातळीवर काम करायचं आहे, मला पुन्हा पक्ष आणि संघटना बांधणीचं काम करायचं आहे असं सांगून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, राजीनामा दिलाही, त्यावेळी प्रचंड खुश झाले होते, अतिशय आनंदात होते आणि वाट बघत होते की आता फडणवीस जाणार. प्रश्न होताच की फडणवीस गेल्यानंतर गृहमंत्री, मुख्यतः उपमुख्यमंत्री पद आहेच ऑलरेडी, पण गृहमंत्रीपद कोण सांभाळणार. आणि त्याचप्रमाणे फडणवीस आता कुठल्याही पदावर नसतील त्यावेळी त्यांना नामोहरम करणं सोपं आहे, असे सगळे डाव चालले होते. आणि फडणवीस पुन्हा एकदा, होय, वरिष्ठ नेतृत्वाने फडणवीस यांनाच जबाबदारी सोपवलेली आहे. गृहमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही आहे. कामाला लागलेत. आल्याबरोबर त्यांच्यासमोर आव्हानं बरीच आहेत. कारण शरदराव पवार यांनी स्पष्टच केलं आहे की आत्मा तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. होय, हे स्पष्ट केलेलं आहे. तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. मग ते जरी सत्तेतून खाली खेचणं लोकसभेत शक्य झालं नाही तरी महाराष्ट्रात आशा आहेच अजूनही. आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेत. अनेक घटना घडत आहेत. खरं तर कोणत्याही राज्यात किंवा कुठल्याही देशात गुन्हेगारी हा प्रश्न असतोच आणि ती गुन्हेगारी
त्याच्यावर चाप लावणारा, त्यांना आळा घालणारा किंवा वेळच्या वेळी गुन्ह्यांचा निपटारा करणारा, संबंधितांना अटक करणारा कर्तव्यदक्ष असा गृहमंत्री हवा असतो. आणि फडणवीसांनी ते काम अतिशय योग्यपणे केलेलं आहे. ललित पाटीलचं ड्रग्ज प्रकरण असो किंवा पोर्शे कारचं प्रकरण असो, आणि नुकतंच ताजं घडलेलं प्रकरण, होय ताज्या घडलेल्या प्रकरणामध्ये फार मोठा डाव असण्याची शक्यता होती. दंगली पेटवण्याचाही डाव असू शकत होता, पण त्या प्रकरणाचाही निपटारा केलेला आहे. काळाराम मंदिर समितीच्या अध्यक्षावरच आरोप होते संदीप चव्हाण यांच्यावर, आणि ते आरोप अशा पद्धतीचे होते की त्यांनी एक पत्रक काढलंय, त्यांच्या नावाने पत्रक काढण्यात आलं होतं आणि ते दलितांविरोधी आक्षेपार्ह लिखाण त्या पत्रकांमध्ये होतं. ताबडतोब आंदोलन सुरू झाली. मला दलित समाजाचं कौतुक वाटतं की त्यांनी ते आंदोलनाच्या पातळीवरच ठेवलं. त्यांनी ताबडतोब तोडफोड कुठेही सुरू केलेली नाही. खरोखर त्यांचं अभिनंदन. फडणवीसांनी ताबडतोब लक्ष घातलं त्या प्रकरणात आणि अमोल सोनवणे नावाच्या गृहस्थावर आता केस दाखल झाली आहे. व्यक्तिगत त्यांच्या हेवे दाव्यातून ही घटना घडलेली आहे असं समोर आलेलं आहे. कारवाई झालेली आहे आणि एक मोठी घटना, दंगलही घडू शकत होती अशी घटना टळलेली आहे. त्याचप्रमाणे कालच गडचिरोलीमध्ये एक घटना घडली आहे. कर्तव्यदक्ष फडणवीस यांचं खरोखर कौतुक आहे. नक्षल्यांचे कमांडर आणि त्याची पत्नी सरेंडर झालेले आहेत, चक्क सरेंडर झालेत आणि नक्षलवादी चळवळ त्यांनी सोडलेली आहे. हे प्रथमच घडतं आहे. इतका मोठा कमांडर शरण जातोय, पत्नीसोबत शरण जातोय म्हणा किंवा समर्पण करतोय म्हणा, आणि फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांनी समर्पण केलेलं आहे. तर असे कर्तव्यदक्ष फडणवीस का नको आहेत आघाडीला हे मी वेगळं सांगायची गरज नाही. कारण फडणवीस हे कर्तव्यदक्ष आहेत, त्यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. हा एक किरकोळ आरोप झाला होता, पण तो अर्थात अंगात नाही बळ चिमटा घेऊन पळ. आपल्या देशामध्ये आरोप करणाऱ्याला काही शिक्षा नाही आहे, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. खरं तर त्या बाबतीत काहीतरी खोट्या आरोपांबाबतीत काहीतरी निर्णय व्हायला हवा किंवा काहीतरी गुन्हा असायला हवा, पण तसा नाही. त्यामुळे आरोप तर करतात, पंतप्रधान मोदी यांच्यावरही आरोप करतात आणि एकमेकांवर आरोप सुरूच असतात दोन्ही पक्षांचे. तर आता फडणवीसांनी पुन्हा कारभार हातात घेतला आहे आणि फडणवीस पुन्हा आघाडीच्या बोकांडी आले आहेत. आता नेमकं काय व्यूहरचना करावी फडणवीसांना घालवण्याकरता, याकरता नियमित महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर बोललं जाईल. कायद्याचा कसा बोजवारा उडाला आहे, सुव्यवस्था कशी ढासळली आहे आणि भ्रष्टाचार कसा वाढला आहे, महाराष्ट्रातला कारभार कसा अतिशय खालच्या पातळीवर सुरू आहे, अशा सगळ्या गोष्टी येतीलच. मुख्यतः आता ओबीसी आणि मराठा आवाज पेटताना दिसतोय. लक्ष्मण हाके यांनी उपोषण जरी सोडलं असलं तरी एकमेकांवर वार करणं थांबलेलं नाहीये. मनोज जरांगे तर जखमी आहेतच, तेही वार करतायत आणि लक्ष्मण हाके ओबीसी कडून ते देखील वार करतायत. तर हे युद्ध आता कुठपर्यंत जाईल हे बघण्याची इच्छा आहे. हे युद्ध थांबवतील फडणवीस याची मला खात्री आहे आणि नक्कीच एकनाथ शिंदे हे अतिशय सुज्ञ आहेत, ते योग्य तोडगा काढतील. उरला प्रश्न फडणवीस जातील का? फडणवीस पुन्हा एकदा आघाडीच्या बोकांडी आलेले आहेत आणि पूर्वी जो 5 वर्ष कारभार केला होता, होय पूर्वी जो 5 वर्ष कारभार होता तोच कारभार आता पुन्हा आपल्याला लवकरच बघायला मिळेल. मात्र विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी फडणवीसांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये असा एक निस्पृह, कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर असा अधिकारी, असा व्यक्ती राजकारणात आहे, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.